जय श्रीराम भावानो, तुम्हाला तर माहिती आहे मी महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी दर्शनाला निघाला. खूप अंधार झाला भावानो, लय पाऊस येत होता. त्यामुळे आम्ही गेलो हॉटेलमध्येच रात्री झोपलो होतो. त्यानंतर सकाळी सकाळी निघालो. वातावरण बी आणखीन पावसाचंच होतं. आम्ही 5:30 वाजता तुळजापूरमध्ये पोहोचलो भावांनो. मग का रात्रीचे 6 वाजले होते. तेवढ्या चार्जिंग संपली. आम्ही चार्जिंग लावलं हॉटेलमध्ये. मग काय तुळजापूरमधल्या आतमधल्या गेटमध्ये एंट्री मारलो. दर्शनाच्या बारीकडे काय तुळजापूरमध्ये मुखदर्शनाला बारी काय नव्हती, गर्दी पण नव्हती. आमची लाईन तर मोकळीच होती. मग काय 5 मिनिटात दर्शन घेतलं. मग बाहेर आलो रावळात. मग काय शूट घेतलं, थोडाफार फोटो काढलो. मग काय पाऊस अजून डबल चालू झाला. मंदिरामध्ये देवीचं अभिषेक चालू होतं. तेवढ्यात मग आपले काही फॉलोअर्स आले व त्यांनी दही घेऊन आले ते आपल्यासाठी अभिषेकाची. म्हणले तुझा लय टॉपचा विषय. मी म्हणलं एकदम टॉपचा विषय आपला. मंदिर एवढं सुंदर दिसालं ना, बस इथंच राहावं असं वाटायचं. मग काय करावं, तरी पण घरला जायचं होतं. मग काय बाहेर आलो, पेढे घेतलो, बांधण्यासाठी हे घेतलं होतं. मग काय आम्ही वापस निघालो घराकडे. वातावरण खूप थंड झालं. मग म्हणलं चहा प्यायला जावं. कोल्हापूर हॉटेलवर चहा प्यायला गेलो. मग काय बसस्टँडमध्ये गेलो, बस कुठं लागते बघितली, बसमध्ये बसलो. जय श्रीराम भावानो, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.